आणखी एक मोठी बातमी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर गेल्यात। ओबीसी आरक्षणाची सुनावणी ही पुढे ढकलल्यानं निवडणुकाही लांबल्यात। ओबीसी आरक्षणाची सुनावणी ही 25 फेब्रुवारीला होणार आहे। ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीनंतरच निवडणुकांवरती निर्णय अपेक्षित आहे। निवडणुका लांबणीवर गेल्यात, त्यामुळे इच्छुक मात्र हिरमुसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लांबणीवर गेल्यात, त्यामुळे इच्छुक हिरमुसल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळते। ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीनंतरच निवडणुकांवरती निर्णय होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर गेल्यात, इच्छुक हिरमुसल्याचं चित्र आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर पाहायला गेलं स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्या मागील 4 वर्षापासून झालेल्या नाही, त्यामुळे महानगरपालिकेसह नगर परिषद असं या निवडणुका ज्या आहेत त्या तब्बल 4 वर्ष पुढे ढकलल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो कोर्टात आहे, मात्र त्याची सुनावणी जी आहे ती आता 15 फेब्रुवारी ठेवण्यात आली होती। आणि ही सुनावणी जर काल जर प्रश्न जो आहे तो मार्गी लागला असता तर मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागू शकत होता। परंतु आता पुन्हा एकदा न्यायालयाकडून जे आहे ते आता पुढे तारीख सुनावणी जी आहे देण्यात आलेली आहे। 15 फेब्रुवारीची सुनावणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता महानगरपालिकाचं नगरपालिका असतील आता निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्याची वेळ आली आहे। त्यामुळे आता इच्छुक असतील त्यामध्ये आता कुठेतरी नाराजीचा सूर जो आहे तो इच्छुकांमध्ये उतरलेला पाहायला मिळत आहे। कारण मागील अनेक दिवसापासून जर पाहिलं गेलं महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्या महायुतीच्या सरकारमध्ये तब्बल 2 वेळा जे आहे ते निवडणुकीच्या पूर्वतयारी करण्यात आल्या, मात्र पुन्हा एकदा निवडणुकीची तारीख जी आहे ती पुढे ढकलण्यात आली, कारण ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे। त्यामुळे आता त्या आरक्षणावरती सुनावणी पार पाडल्यानंतर आता महानगरपालिकेचं नगरपालिका असेल स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या आहेत त्या संपन्न होतील। अंकिता, नक्कीच त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। त्याची सुनावणी झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील। मात्र ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीनंतर साधारण किती दिवसात निवडणुकांची घोषणा होऊ शकते आणि कधीपर्यंत या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जाते? नक्कीच अंकिता, जर पाहायला गेलं तर ओबीसी आरक्षण प्रश्न जो आहे तो फेब्रुवारीमध्ये जर पूर्ण झाला तर त्यानंतर जून जुलैपर्यंत ही निवडणुकीची घोषणा होऊ शकतात असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे। कारण या महिन्यात जर निवडणूक जी आहे ती घोषणा झाली असती तर 2 महिन्यामध्ये निवडणुकाची लागली असती, आचारसंहिता घोषित करण्यात आली असती। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर ओबीसी आरक्षण प्रश्न जो आहे तो प्रलंबित झाला आहे। त्यामुळे आता सुनावणी पुढे ढकलण्यात आली। सुनावणी झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये निवडणुकीची घोषणा करता येऊ शकते। नक्कीच त्यामुळे सुनावणी झाल्यानंतर आता 2-3 महिन्यात या निवडणुकांची घोषणा होऊ शकते। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।